नमस्कार, मी आहे संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे आळूवडी। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चला तर आता वळूया रेसिपीकडे। सर्वात आधी तर मी इथे आळूची पाने घेतलेली आहे, ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून पुसून घेतलेली आहे। त्यानंतर त्याचे देठ कट करूया। तुम्ही इथे पाहू शकता मी कसे देठ कट करत आहे, एकदम सर्व देठ कट करून घेत आहे। सर्व पानांचे देठ मी कट करून घेतलेले आहे। आता एक ताट किंवा पळपट घेऊन त्यावरती मी आळूचं पान असं उलट ठेवत आहे आणि त्याचे जे शिरा असतात ते लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेत आहे। त्यामुळे जे शिरा असतात त्या खाताना कडक लागणार नाही किंवा आळूवडी शिजतानाही लवकर शिजते। अशी लाटून घ्यायच्या किंवा शिरा जर लाटायचा नसेल तर तुम्ही सुरीच्या साहाय्याने हलक्या हाताने शिरा वरतून काढूही शकता। तर अशाच प्रकारे मी सर्व पानांचे शिरा लाटून घेत आहे। आळूच्या पानांना लावण्यासाठी मसाल्यामध्ये घेतला आहे 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तीळ, लसूण टेचून घेतलेला आहे, 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चम्मच जिरे, 1 चम्मच धना पावडर, अर्धा चम्मच हळद आणि चिंचेचे पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठही घालणार आहे। आता हे सर्व बेसन पिठामध्ये मिक्स करून घेऊया। त्याचप्रमाणे तुम्ही इथे चिंचेच्या ऐवजी आमचूर पावडरही घेऊ शकता, कोणतीही आंबट वस्तू घेऊ शकता जेणेकरून आपण वडी खाताना घशात कापणार नाही। त्यामुळे चिंचेचे पाणी किंवा आमचूर पावडर तुम्ही नक्की घाला। तर आता इथे मी चिंचेचे पाणी घालत आहे आणि हे सर्व मी बेसन पिठामध्ये एकजीव मिक्स करून घेत आहे। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करायचं आहे। पाणी एकदम जास्त घालायचं नाहीये, एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, असं मीडियम तुम्हाला करायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे बेसन पीठ मिक्स करायचं आहे। नंतर एका मोठ्या प्लेटीवरती पान असं उलट ठेवायचं आहे आणि त्यावरती हाताच्या साहाय्याने सर्व पानावरती बेसन पीठ लावून घ्यायचं आहे। सर्व बाजूने व्यवस्थित बेसन पीठ लागलं पाहिजे। आता सर्व बाजूने व्यवस्थित बेसन पीठ लावून घेतलेलं आहे। त्यानंतर दुसरं पान घेऊया आणि ते उलट्या साइडने अशा प्रकारे ठेवून घेऊया आणि त्यावरती हे आपण बेसन पीठ सर्व पानावरती लावून घेऊया। अशाच प्रकारे अजून एक पान घेऊन त्यालाही उलट ठेवून त्यालाही बेसन पीठ लावून घेऊया। सर्व पानाला बेसन पीठ लावून झालेलं आहे। आता त्याला एका साइडने असं फोल्ड करायचं आहे आणि अशाच प्रकारे दुसऱ्याही साइडने फोल्ड करायचं आहे आणि रोल करून वडी अशी हळूहळू ओळून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी कशा प्रकारे वडी ओळत आहे। हलक्या हाताने एकदम रोल करून वडी ओळायची आहे। त्याआधी इथे जे थोडंसं वरती फोल्ड केलं आहे त्यावरतीही बेसन पीठ लावून घेऊया। इसं वरती थोडंसं बेसन पीठ लावल्याने इझिली वडी फोल्ड होते। हे पहा अशा प्रकारे वडी फोल्ड करून घ्यायची आहे। हे पहा किती छान आळू वडीचा रोल तयार झालेला आहे। आता आपण याला उकडण्यासाठी ठेवूया। तर त्यासाठी गॅसवर टोप ठेवून घेऊया। त्यामध्ये घालूया 3 ग्लास पाणी, अर्धा टोप पाणी घातलेलं आहे। त्यावरती चाळण ठेवून घेऊया आणि त्या चाळणीमध्ये वडी शिजण्यासाठी घालूया आणि वरतून झाकण ठेवूया। 7 ते 10 मिनिटात वडी छान शिजते। आता वडी शिजलेली आहे, काढून घेऊया। वडी थंड होऊन देऊ आणि त्यानंतर वडी कट करायला घेऊया। थंड झालेली आहे वडी। आता इथे वडीचे सुरीच्या साहाय्याने कट करून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता किती छान वडी
कुठेही वडी तुटलेली नाही आणि सर्व व्यवस्थित बनलेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. अशाच प्रकारे मी सर्व वडी कट करून घेत आहे. अशाच प्रकारे सर्व वडी मी कट करून घेतलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता थोडीही वडी तुटलेली नाही किंवा वेगवेगळी पीस झालेला नाहीये. एकत्र सर्व वडी व्यवस्थित तयार झाली आहे. आता वडी तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेऊया. कढईमध्ये घालूया तेल. तेल चांगलं गरम होऊन देऊ. त्यानंतर त्यामध्ये वडी घालूया. अशा प्रकारे तेलामध्ये वडी सोडून घ्यायची आहे. वडी छान दोन्हीही साईडने आलटून पलटून छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. आता याचमध्ये जेव्हा आपण बेसन पीठ मिक्स केलं त्यामध्ये तुम्ही थोडंसं 2 चमचे तांदळाचं पीठही घालू शकता. वडी जर तुम्हाला जास्त क्रिस्पी हवी असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही मिक्स करू शकता. इथे तुम्ही पाहू शकता किती छान वडी तयार झालेली आहे. अशाच प्रकारे राहिलेली आळूवडी मी तेलामध्ये सोडत आहे. आणि छान दोन्हीही साईडने आलटून पलटून छान फ्राय करून घेत आहे. तर तुम्हाला माझी ही आळूवडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. किती क्रिस्पी आळूवडी तयार झालेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता. तर आता ही आळूवडी मी तुम्हाला प्लेटमध्ये ठेवूनही दाखवते. हे पहा